वाईट वाटत असेल आणि त्याच्या तुम्ही सांगितलेले शब्द वापरत असतील तर तो बघणाऱ्याचा दोष आहे. साहेब, मुख्यमंत्री सक्तीचं त्यांना आराम करायला सांगितलं डॉक्टरांनी. उपमुख्यमंत्री तातडीने दिल्लीला रवाना झालेले आहेत. यामुळे मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर आहे का? तुम्हीच म्हणाला होतात या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार. मी 100% म्हणालो होतो की 4 दिवसामध्ये अंतर होईल. मला ज्याप्रमाणे वरिष्ठ सांगतात, मी प्रवक्ता आहे, मी काय निर्णय घेत नाही कुठल्या तारखेला मंत्रिमंडळ विस्तार व्हावा. मला 4 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मी जशीच्या तशी आपल्याला सांगितलेली होती आणि त्याच्यानंतर 4 दिवसानंतर आपल्याला माहिती आहे की रविवार येत होता. आता काही कारणात दुसरा दिवस वाढवायला लागला तर त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही, तो त्यांचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदय जवाहरलाल महोदयांना कळवतील की आज विस्तार करायचा आहे, त्याला तो विस्तार होईल आणि तो लवकरच होईल, याच्याबद्दल कुठल्याही मनात शंका बाळगू नका. याच्यामध्ये 1-2 दिवसापेक्षा जास्त आणि वेळ लागावा असं मला स्वतःला वाटत नाही. आणि समजा त्यांना उद्याच करायचं असेल तर त्याला सुद्धा कुठलं बंधन नाही आहे. शेवटी ते त्यांच्या मनावर आहे आणि त्याच्यामुळे शेवटी याद्या ज्या वेळेला फायनल होत असतात त्यावेळेला दिल्लीच्या व्हिजिट्स करायलाच लागतात. ज्या वेळेला एवढ्या वेळेला दिल्लीला जातोय त्याच्या अर्थी तुम्ही समजलं पाहिजे की याद्या होत आलेल्या आहेत. अजित पवार जे म्हणत आहे की कोर्टामुळे वारंवार विस्तार लांबणीवर जात आहे, त्याच्याकडे कशा प्रकारे पाहता? कारण आज पुन्हा नवीन तारीख मिळालेली आहे, त्यामुळे 4 दिवसात होणारा विस्तार जाणार आहे. हे बघा, मी तुम्हाला विस्तार करणार आहे असंही म्हटलेलं नाही की विस्तार लवकर होणार असंही म्हटलेलं नाहीये. हे सगळे तुमचे अंदाज आहेत आणि तुमच्या मीडियामध्ये असं येतंय की पुन्हाचा विस्तार होणार आहे. तर काय आहे? कारण का महिन्याहून जास्त अहो रखडला कुठे? मी तुम्हाला सांगू, साऊथ मध्ये एका राज्यामध्ये एकच मुख्यमंत्री होते आणि आहेत, आता सध्या सुद्धा ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या या राज्याला कशाला काय दिलंच पाहिजे ना. तुम्ही असं एक गोष्ट लक्षात घ्या की असं प्रत्येक ठिकाणी चालू असतं की महिनाभर तर सर्वसाधारणपणे जातोच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेमल्यानंतर आणि त्याच्यानंतरच विस्तार होत असतो. अनेक ठिकाणी हे झालेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने सगळ्यांना उत्सुकता आहे लवकरात लवकर सगळे मंत्रिमंडळ यावं म्हणून तुम्हाला तो वेळ जास्त वाटतो. म्हणजे आपण ज्याला खूप आतुरतेने वाट बघत असतो त्याला एखादा दिवस सुद्धा मोठा वाटायला लागतो. आमची लिस्ट फायनल जायची की नाही ह्याचं उत्तर शिंदे साहेब आपल्याला देऊ शकतात. होगा और आपने कहा था कि 4 दिन के भीतर विस्तार होगा, कल की संभावना जताई है वो टल गई है, कैसे देखा? टल रही है वो आप बोल रहे हैं, मैं कैसे बोल सकता हूँ टल कब तक विस्तार होगा? वो तो मुख्यमंत्री साहब का प्रिरोगेटिव रहता है. उपमुख्यमंत्री साहब से बात करके वो अनाउंस कर देंगे कि किस तारीख को विस्तार हो रहा है. लेकिन लग रहा है आपको कि जिस तरीके से आज सीएम छुट्टी पर है, डीसीएम दिल्ली चले गए, विस्तार कल होने की संभावना, और अगर होनी होती तो आपने सारे जो संभावित मंत्री हैं उनको बुला लिया क्या आपने? नहीं, ये सब आप ही बातें कर रहे हैं, मैं इसके बारे में क्या बोलूँ. आप मुझसे ज्यादा जानते हैं इसलिए आप ही सब बातें करते हैं और लोग भी आप में ज्यादा विश्वास करते हैं. मैंने तो एक छोटी सी चीज बताने के लिए एक प्रेस कॉन्फ्रेंस ली थी कि जो कोर्ट में जैसे ऑर्डर हुआ है उसी तरह से उसको मीडिया में भी आना चाहिए और ये आना ही योग्य है, ऐसे मेरा कहना है. और उस तरह से ये ऑर्डर आप खुद चेक कर लीजिए कि क्या ऑर्डर थी और उसी तरह से आप उसको लाएंगे मीडिया में तो मैं आपका सबका बहुत आभारी रहूंगा. संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी वाढवून दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही सुरू आहे सुनील राऊत नहीं, इसका जवाब शिंदे साहब आपको दे सकते हैं. आज उनकी तबीयत ठीक नहीं है. जब मैं उनको मिलने के लिए गया था तो डॉक्टर साहब उनको चेक कर रहे थे. इसका मतलब सचमुच ही उनकी तबीयत ठीक नहीं है. बहुत दिनों से वो सोए भी नहीं थे तो एक स्ट्रेस आ जाता है. आप बहुत अपने तबीयत को बहुत ये देते हैं तो उससे थोड़ा स्ट्रेस आ जाता है. तो उनको चेक कर रहे थे और आपने भी देखा हुआ है नासिक में गए तो 3-3 बजे तक लोग उनका इंतजार करते रहे. औरंगाबाद में गए थे वहाँ पे भी लोग देर रात तक उनका इंतजार कर रहे और वो लाखों की संख्या में थे, हजारों की संख्या में रहे.
क्योंकि ऐसे मुख्यमंत्री मिल गए जो सामान्य लोगों को मिलते हैं, उनसे बातें करते हैं, उनका दुख समझ लेते हैं और उस पर एक्शन भी करते हैं। तो ये वाजिबी है कि उनको भी ज़्यादा समय देना पड़ा है और इस दरमियान उन्होंने अपने हेल्थ का केयर नहीं लिया है। तो इसके लिए ऐसे जो रहते हैं नेता, तो उनको चेक करना पड़ता है उनकी आरोग्य के बारे में। वही वो जनरल चेकअप था और उनको डॉक्टर ने बोला है कि एक आध दिन आप ये लेंगे, रेस्ट लेंगे, तो आप बिल्कुल। सर लेकिन 10 तारीख से पहले हो जाएगा मंत्रिमंडल विस्तार? 10 तारीख से पहले होने की संभावना है? आप हमेशा मुझसे बुलवा लेते हैं और फिर मुझे से पूछते हैं कि वो क्यों नहीं हुआ। तो ये बोलना अच्छा नहीं है। सीएम साहेबांचे जनरल चेकअप चालू होता ज्यावेळेला मी गेलेलो होतो. ते आजारी नाही आहेत, परंतु त्यांनी स्वतःला ओव्हरस्ट्रेन करून घेतलेलं आहे. कित्येक दिवस ते झोपलेले नाही आहेत. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर ज्यावेळेला ते जातात त्यावेळेला 2-2, 3-3 वाजेपर्यंत लोक त्यांची वाट बघत रस्त्यावर थांबतात आणि मग त्या लोकांना तसंच सोडून जाणं त्यांना योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे 3 वाजता एखाद्या ठिकाणी ते लोकांना भेटले आणि परत झोपायला गेले तरी ते 5-6 वाजता झोपायचं, परत 7 वाजता 1-2 तासाची झोप ही कोणालाही पुरेशी नसते. परंतु मुख्यमंत्री सातत्याने गेले 8 दिवस हे करतायत की अजिबात झोपत नाही आहेत. तर कुठेतरी त्यांनी आपल्या जर तब्येतीची काळजी घेतली तर ते लोकांची अधिक चांगली सेवा करू शकतील, असं माझं व्यक्तिगत मत आहे, जे मी त्यांना बोलून दाखवलं. की बैठक में एक बड़ा फैसला महाराष्ट्र विकास की आघाड़ी को झटका लगा है। जो वार्ड रचना थी उसको रद्द करके पुरानी रचना के आधार पर ही 2017 के आधार पर ही चुनाव दिए जाएंगे। कांग्रेस के फेवर में ये है तो वो, सर कांग्रेस में खुशी है, कांग्रेस ने खुशी जताई इस पर। नहीं, किसी ने भी खुशी जताने दीजिए, आखिर तो जीतना तो हमें ही है, इसलिए उनकी जो खुशी है आज खुशी मनाने दीजिए। जब रिजल्ट आएगा तो हम लोग खुशी मनाएंगे, क्योंकि हमारे ही जो युति के कार्यकर्ता है वो हर जगह पे जीतने वाले हैं, क्योंकि महाराष्ट्र की जनता हमारे साथ है। क्या वार्ड की पुनर्रचना करने की वजह क्या थी? ये मैं नहीं बोल सकता, जिन्होंने की उनको पूछना पड़ेगा। सर लेकिन ये बीएमसी चुनाव में जो है वो शिंदे गुट और बीजेपी एक साथ चुनाव मैदान में उतर बिल्कुल सकते हैं? बिल्कुल लड़ेंगे हम, हर इलेक्शन इकट्ठा लड़ेंगे, चाहे वो कॉरपोरेशन का इलेक्शन हो, चाहे वो नगर पालिका का इलेक्शन हो, चाहे वो जिला परिषद का इलेक्शन हो, चाहे वो पंचायत समिति का इलेक्शन हो, या तो छोटा से छोटा जो इलेक्शन रहता है वो ग्राम पंचायत का रहता है, उसमें भी हम इकट्ठा लड़ेंगे और हमारी एकता क्या है वो जनता को दिखाएंगे, उनको न्याय देंगे। सुनील राऊत का बयान दिया है की हिअरिंग होऊ शकते, पण तुम्ही इलेक्शन कमिशन कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही हे तरी स्पष्ट म्हटलेलं आहे कोर्टाने. याबाबत कुठलाही नाही नाही, तुम्ही ऑर्डर वाचून बघा ना. तुम्ही ऑर्डर का वाचून बघत नाही? ऑर्डर क्लिअर आहे की त्यांना वेळ द्या, निर्णय घेऊ नका असं कुठल्या ऑर्डरमध्ये म्हटलेलं असेल. अहो मी आता तुम्हाला ऑर्डर वाचून दाखवली, इंग्रजीमध्ये ऑर्डर आहे, मी तुम्हाला वाचून दाखवली, त्याच्यामध्ये कुठे असं आहे का? हे बघा, वकील काय मांडतात हा वेगळा भाग असतो. तुम्ही जी बेंचने ऑर्डर दिलेली आहे ऑर्डर वाचा, माझ्याकडून वाचण्याची गरज नाही आहे. हे सगळे जे लॉ बुक्स येतात या लॉ बुक्समध्ये हे छापून येतं, ते तुम्ही इंटरनेटवरून काढा आणि त्याप्रमाणे लिहा. एवढीच माझी साधी मागणी आहे. ती ॲक्च्युअल ऑर्डर असते. जो पिटिशनर असतो तो वेगवेगळ्या बाजू मांडत असतो, पण त्यांनी मांडलेली बाजू म्हणजे त्याच्यावर दिलेली कोर्टाने दिलेली ऑर्डर अशी नाही. कोर्टाची ऑर्डर लेखी असते आणि ती जर स्पीकिंग ऑर्डर असली तरी ती त्या लॉ बुकमध्ये तशीच्या तशी येते. इतर ठिकाणी काय छापून येतं मीडियामध्ये हे महत्त्वाचं नसतं. त्या तुम्हाला ती इंटरनेटवर मिळेल आणि ती तुम्ही इंटरनेटवर बघा आणि मग तुम्ही तशी ती छापा. एवढी मी सर्वसाधारण साधी विनंती केलेली आणि आपण या विनंतीचा मान ठेवाल अशी मी जल्द से जल्द 2 से 3 दिन में प्रेस कॉन्फ्रेंस लेंगे और पूरे डॉक्यूमेंट के साथ मीडिया के सामने आएंगे। देखिए ये सब अंदाज रहते हैं. मैं भी ऐसे बोल सकता हूँ कि वो जो एनवलप पे लिखा हुआ था वो सुनील राउत जी का हस्ताक्षर है या नहीं, वो भेज दीजिए हस्ताक्षर तज्ञ के पास. ऐसे भी हम लोग कुछ भी बोल सकते हैं ना. उस बोलने से क्या होता है? वो तो सचमुच में किसका हैंड राइटिंग है उसको चेक करना चाहिए, तो आपको मालूम पड़ेगा कि साजिश कौन कर रहा है. साजिश तो ऐसे व्यक्ति के खिलाफ होती है जो एक महनीय व्यक्ति होता है, और कोई भी लिख सकता है किसी भी एनवलप पे, और वो हस्ताक्षर किसका है वो भी चेक करना चाहिए. ऐसे मेरा मानना है. लेकिन ये करना न करना वो जो इन्वेस्टिगेटिंग